मंडळी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान एकेकाळी एकमेकांचे मित्र देश म्हणून ओळखले जायचे. पण गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही देशांमधील संबंध सातत्यानं बिघडताना दिसत आहेत. छोट्या छोट्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता इतका वाढलाय की परिस्थिती थेट युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. 22 फेब्रुवारीला पाकिस्ताननं दहशतवाद्यांवर कारवाई करण्याच्या नावाखाली अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांसोबतच काही निरपराध नागरिकांचाही मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर अफगाणिस्तानातील तालिबानी लढवयांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. या संतापातून तालिबानी लढवयांनी पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा आणि तब्बल 19 चौक्यांवर तालिबानने ताबा मिळवल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे या दोन देशांमधील तणाव आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचलाय. पाकिस्तानने याला प्रत्युत्तर देताना मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुख उघडपणे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे आता हा संघर्ष केवळ सीमावादापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर तो पूर्ण युद्धात रूपांतरित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात अचानक एवढा मोठा संघर्ष का सुरू झाला? सध्या दोघांमध्ये कोण वरचढ ठरतंय? पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचा खरा उद्देश नेमका काय आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संघर्षाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधला वाढलेला तणाव आणि सध्याची युद्धासारखी परिस्थिती याची खरी सुरुवात ऑक्टोबर 2025 मध्ये झाली होती. 8 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अराकझई भागात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अर्थात TTPने पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 2 वरिष्ठ अधिकारी आणि 11 जवान ठार झाले. हा पाकिस्तानच्या सैन्यासाठी मोठा धक्का होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने लगेच बदला घेत 9 ऑक्टोबरला ऑपरेशन खैबर स्टॉर्म सुरू केलं. पाकिस्तानच्या फायटर जेट्सने अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका इथं हवाई हल्ले केले. पाकिस्ताननं दावा केला की TTP प्रमुख नूर वली मेहसूद याला लक्ष्य करण्यात आलं. मात्र या हल्ल्यांमध्ये काही सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे आरोप झाले. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये संताप पसरला. याच्या प्रत्युत्तरात 10 ऑक्टोबरला TTPने पाकिस्तानातील एका पोलीस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला, ज्यात 20 जवान आणि 3 नागरिक मारले गेले. त्याचबरोबर सीमा भागात तालिबानी लढवयांनी पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले करून 58 सैनिक ठार केल्याचा दावा केला. त्यामुळे हा संघर्ष केवळ दहशतवादी हल्ल्यांपुरता मर्यादित न राहता थेट दोन्ही देशांमधील संघर्षात बदलू लागला. यानंतर आठवडाभर दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रत्युत्तर सुरूच राहिले. अखेर परिस्थिती गंभीर होताच कतारने मध्यस्थी केली आणि 19 ऑक्टोबर 2025 रोजी दोन्ही देशांनी युद्धविराम स्वीकारला. मात्र हा युद्धविराम तात्पुरता ठरला आणि दोन्ही देशांमधील तणाव कायम राहिला. त्याचाच परिणाम म्हणून 2026च्या सुरुवातीलाच ही शांतता पुन्हा एकदा भंग झाली. 6 फेब्रुवारी 2026ला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद हादरली. तर लाई कलान परिसरातील एका शिया मशिदीत आत्मघाती स्फोट झाला. या स्फोटात 32 लोक जागीच ठार झाले. हा हल्ला पाकिस्तानसाठी अत्यंत धक्कादायक होता, कारण तो थेट राजधानीत झाला होता. इस्लामिक स्टेट खोरासान म्हणजेच ISK ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या घटनेनंतर पाकिस्तानने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आणि 22 फेब्रुवारी 2026च्या पहाटे पाकिस्तानने कोणतीही पूर्वसूचना न देता अफगाणिस्तानमधील 7 ठिकाणांवर मोठे हवाई हल्ले केले. पाकिस्तानचा दावा होता की या हल्ल्यांमध्ये TTP आणि IS खोरासानच्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आलं. मात्र अफगाणिस्तान आणि तालिबानने याला त्यांच्या सार्वभौमत्वावर झालेला थेट हल्ला असं सांगितलंय. तालिबानने स्पष्ट शब्दात इशारा दिला की या हल्ल्याचा बदला घेतला जाईल आणि अखेर 26 फेब्रुवारी 2026 रोजी तालिबानने मोठ्या प्रमाणावर प्रतिहल्ला केला. तालिबानी लढवयांनी पाकिस्तानच्या अनेक सीमावर्ती लष्करी चौक्यांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला. पाकिस्ताननेही लगेच प्रत्युत्तर दिलं. फायटर जेट्स, ड्रोन आणि तोफखान्याचा वापर करून अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. परिणामी आता या दोन्ही देशात परिस्थिती पूर्णपणे युद्धासारखी बनली आहे. दोन्ही देश एकमेकांवर थेट हल्ले करतायत. बदला, प्रत्युत्तर आणि शक्ती प्रदर्शन या चक्रात हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललाय. आज परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. एका बाजूला अत्याधुनिक शस्त्रसज्ज पाकिस्तान आहे, तर दुसऱ्या बाजूला छापामार युद्धात पारंगत तालिबान आहेत. दरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षात दोन्ही बाजूंचे 300हून अधिक लोक मारले गेलेत.
तर 500हून अधिक लोक जखमी झालेत. तरी देखील या दोन्ही देशातला वाद काय थांबायचं नाव घेत नाहीये. दोन्ही देश पुढे एकमेकांना लष्करी कारवाई करण्याची धमकी देत आहेत. याचे परिणाम आता इतर देशांवर देखील होताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा विचारण्यात आलं की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात अमेरिका हस्तक्षेप करेल का, यावर त्यांनी सांगितलं की मी हस्तक्षेप करू शकतो, पण माझे पाकिस्तानशी खूप चांगले संबंध आहेत. पाकिस्तान सध्या खूप चांगली कामगिरी करत आहे. तर पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्यानं आरोप केला की देशात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमागे भारताची भूमिका आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या कारवायांसाठी अफगाण तालिबानच्या क्षेत्राचा वापर केला जातोय. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधील संघर्षाची सुरुवात गुरुवारी रात्री उशिरा झाली, जेव्हा अफगाणिस्तानने 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानने ऑपरेशन गजब-लिल हक सुरू केलं. पाकिस्तानी वायुसेनेनं काबूल, कंधार, पख्तिया, नंगरहार आणि इतर प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले. म्हणूनच आता मोठा प्रश्न निर्माण झालाय की पाकिस्तानच्या अत्यंत मजबूत आणि आधुनिक लष्करासमोर तालिबान टिकू शकेल का. कागदोपत्री पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे पाकिस्तानच्या बाजूने झुकलेलं दिसतं. कारण लष्करी ताकदीच्या बाबतीत पाकिस्तान हा जगातल्या शक्तिशाली देशांपैकी एक मानला जातो. जागतिक लष्करी सामर्थ्याच्या क्रमवारीत पाकिस्तान 145 देशांपैकी 14व्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तान खूप मागे म्हणजे थेट 121व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानकडे अत्याधुनिक फायटर जेट्स, ड्रोन, टँक, क्षेपणास्त्रे आणि लाखोंच्या संख्येनं प्रशिक्षित सैनिक आहेत. त्याच्या तुलनेत तालिबानकडे मर्यादित संसाधनं आणि तुलनेनं खूप आधुनिक शस्त्र आहेत. पण युद्ध केवळ कागदोपत्री ताकदीवर जिंकलं जात नाही आणि तेच तालिबानची खरी ताकद समोर येते. तालिबानची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा गनिमी काव्याचा अनुभव. हे लढवय पारंपरिक युद्धापेक्षा छापामार युद्धात अधिक माहिर आहे. डोंगराळ भागात लपून अचानक हल्ले करणे, सैन्याला थेट भिडण्याऐवजी त्यांना थकवणे आणि योग्य वेळी जोरदार आघात करणे ही तालिबानची खास रणनीती आहे आणि इतिहासही याची साक्ष देतो. 1980च्या दशकात अफगाणिस्तानातील मुजाहिद्दीन लढवयांनी त्या काळातील महासत्ता असलेल्या सोव्हिएत युनियनच्या सुमारे 1.5 लाख सैनिकांना जवळपास 10 वर्ष रोखून धरलेलं होतं. अखेर सोव्हिएत युनियनला अफगाणिस्तानमधून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर 2001 मध्ये अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला. अमेरिका आणि नाटोच्या सुमारे 1.25 लाख अत्याधुनिक सैनिकांसमोर तालिबान उभं होतं. अत्याधुनिक शस्त्र, ड्रोन आणि जगातले सर्वात प्रगत सैन्य असूनही अमेरिका आणि नाटोला तब्बल 20 वर्ष संघर्ष करावा लागला आणि अखेर 2021 मध्ये त्यांनाही अफगाणिस्तानमधून माघार घ्यावी लागली. त्यानंतर तालिबानने पुन्हा संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही. पण मंडळी, पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये सुरू केलेले हल्ले हे केवळ बदला घेण्यासाठी नाही, तर त्यामागे एक मोठी आणि दीर्घकालीन रणनीती दडलेली आहे. वरवर पाहता हे हल्ले दहशतवाद विरोधी कारवाई म्हणून दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानचा मुख्य उद्देश तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपीला आपल्या सीमांपासून दूर ढकलणे हा आहे. गेल्या काही वर्षांपासून टीटीपीने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. हे लढवये पाकिस्तानच्या दक्षिण भागात लपून बसतात आणि तिथून पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून हल्ले करतात. त्यामुळे पाकिस्तानने आपले हवाई हल्ले मुख्यतः दक्षिण अफगाणिस्तानमधील सीमावर्ती भागांवर केंद्रित केले आहेत. पाकिस्तानची रणनीती स्पष्ट आहे. टीटीपीला दक्षिण अफगाणिस्तानमधून हुसकावून लावायचं आणि त्यांना उत्तर अफगाणिस्तानच्या आतल्या भागात ढकलायचं, जेणेकरून ते पाकिस्तानी सीमेपासून दूर जातील आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांची क्षमता ही कमी होईल. मात्र पाकिस्तानसाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारची भूमिका. तालिबान टीटीपीवर थेट कारवाई करण्यास तयार नाही, कारण टीटीपी आणि अफगाण तालिबान यांची वैचारिक आणि ऐतिहासिक मुळे एकच आहेत. दोन्ही संघटना एकाच विचारसरणीतून निर्माण झाल्या आहेत आणि अनेक वर्ष त्यांनी एकत्रितपणे लढा दिलाय. त्यामुळे तालिबानसाठी टीटीपीवर कारवाई करणं म्हणजे स्वतःच्या विचारसरणीवर आणि जुन्या सहकाऱ्यांवर हल्ला करण्यासारखा आहे. याशिवाय तालिबान समोर आणखी एक मोठी भीती आहे. जर त्यांनी टीटीपीवर दबाव आणला तर टीटीपीचे अनेक लढवय्ये इस्लामिक स्टेट खोरासान म्हणजेच ISIS-K मध्ये सामील होऊ शकतात. ISIS-K हा तालिबानचाही शत्रू आहे आणि त्यांच्यावर तालिबानचं पूर्ण नियंत्रण नाही. त्यामुळे तालिबानला वाटतं की टीटीपीवर कारवाई केल्यास परिस्थिती आणखी धोकादायक बनू शकते. या संघर्षामागे आणखी एक महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे, तो म्हणजे भारत आणि अफगाणिस्तानमधील वाढती जवळीक. गेल्या काही वर्षात भारताने अफगाणिस्तानशी आपले संबंध पुन्हा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. 2025 मध्ये भारताने काबूलमध्ये आपला दूतावास पुन्हा सुरू केला. भारताने अफगाणिस्तानला आर्थिक मदत वाढवली आहे. तसेच दोन्ही देशांमधील व्यापार सुमारे $100 कोटी पर्यंत पोहोचलेत. गेल्या वर्षी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी
भारत दौऱ्यावर आले होते. विशेष म्हणजे ते भारतात पोहोचलेल्याच रात्री पाकिस्तानने काबूल आणि आसपासच्या भागांवर हवाई हल्ले केले. परराष्ट्र धोरण तज्ज्ञ आणि JNUचे प्राध्यापक राजन कुमार यांच्या मते हल्ल्यांचा वेळ हा योगायोग नव्हता. हा अफगाणिस्तानला दिलेला स्पष्ट संदेश होता. भारताशी जवळीक वाढवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणजेच पाकिस्तान एका वेळी दोन उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. एक म्हणजे TTPचा धोका कमी करणे आणि दुसरा म्हणजे अफगाणिस्तानवर दबाव टाकून भारताशी त्यांचे संबंध मर्यादित ठेवणे. पण याचा भारतावर काय परिणाम होणार आहे? तर तालिबान म्हणजेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात वाढत असलेला तणाव भारतासाठी एकाच वेळी संधी आणि आव्हान दोन्ही आहे. एका बाजूला हा संघर्ष भारतासाठी अफगाणिस्तानमध्ये आपला प्रभाव वाढवण्याची संधी निर्माण करतो, कारण तालिबानला सध्या आर्थिक मदत, वैद्यकीय सुविधा आणि तांत्रिक सहकार्याची गरज आहे. अशा परिस्थितीत भारत एक महत्वाचा भागीदार बनू शकतो. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या बाजूला हा संघर्ष भारतासाठी धोकादायक देखील ठरू शकतो, कारण जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला तर संपूर्ण दक्षिण आशियामध्ये अस्थिरता वाढू शकते. पाकिस्तान आधीच काश्मीरमध्ये भारताविरोधात दहशतवादी कारवायांना समर्थन देत असल्याचा आरोप भारत करत आलाय. अशा परिस्थितीत पाकिस्तान या संघर्षाचा वापर भारताविरोधात नवीन रणनीती तयार करण्यासाठी करू शकतो. तज्ज्ञांच्या मते भारत या संघर्षात थेट लष्करी हस्तक्षेप करणार नाही. भारत आपली भूमिका केवळ मानवी मदत, आर्थिक सहकार्य आणि राजनैतिक संबंध मजबूत करण्यापुरती मर्यादित ठेवेल, कारण भारताला या संघर्षाचा भाग बनायचा नाही, तर आपल्या हितसंबंधांचं संरक्षण करत प्रादेशिक स्थैर्य टिकवायचं आहे. सध्याच्या परिस्थितीत भारत अत्यंत सावध भूमिका घेत आहे, कारण हा संघर्ष जितका लांबेल तितका त्याचा परिणाम संपूर्ण प्रदेशावर होण्याची शक्यता वाढत जाईल. बाकी तुम्हाला या संघर्षाबद्दल काय वाटतं आणि भारताने काय भूमिका घेतली पाहिजे, तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.